पुढची बातमी पाहूयात। पुढची बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटी संदर्भातली। काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये 2.5 तास चर्चा झाली। ठाकरे बंधूंमध्ये शिवतीर्थावर मंथन झालं। आगामी मनपा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची सुद्धा शक्यता आता वर्तवली जाते। त्यामुळे आपण पाहतोय काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंनी काल त्यांची भेट घेतली। दोघांमध्ये 2.5 तास चर्चा झाली। नेमका या भेटीतून नेमकं काय समोर येतं हे सुद्धा येणारा काळच दाखवेल। मात्र ही भेट कोणतीही राजकीय नव्हती तर कौटुंबिक असल्याची प्रतिक्रिया सुद्धा काही वेळापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलेली होती। दरम्यान भविष्यामध्ये अशा भेटी तुम्हाला अधिकच पाहायला मिळतील अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे। पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र ठाकरे बंधूंच्या भेटीवरती स्वागत व्यक्त केले। दोन्ही भावांनी एकत्रित यावं असं जनतेच्या मनात असल्याचं राजन विचारे आणि बळवंत वानखेडे यांनी म्हटलेलं आहे। अनेक बैठका तुम्हाला नजीकच्या काळात होताना दिसतील ज्या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताच्या होत असतील। सो मला असं वाटतं की आता हे तुमच्यासाठी नवीन नसावं की दोन भाऊ एकत्र भेटले। दोन्ही भाऊ सतत याच्यापुढे महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राचं जो काही नुकसान मागच्या 3 वर्षात झालंय त्याच्या बाबतीमध्ये एकत्र आलेले दिसतील आणि नजीकच्या काळामध्ये या तुम्हाला गोष्टी सतत होताना दिसणार आहेत। दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याच्यात आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशाला। दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार असतील तर मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी। राजकीय साथ वेगळी पण दोन एखादं जर एकत्र असेल तर एकत्र येत असेल मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या कराव्या। निश्चितच ते स्वागतार्ह बाब आहे, आनंदाची बाब आहे। त्यातल्या त्यात शिवसैनिकांच्यासाठी तर खूपच मोठी आनंदाची बाब आहे आणि राजकारणासाठी असेल की किंवा कुटुंबासाठी पण कुटुंब एकत्र येतं याचा आनंद आहे आणि भविष्यात राजकारण असेल किंवा कौटुंबिक संबंध असतील ते यातून निश्चितच चांगल्या पद्धतीने जोपासले जातात। या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये ही प्रक्रिया सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। कशा पद्धतीने या ठिकाणी महानगरपालिका असतील, नगर परिषदा असतील किंवा ज्या काय निवडणूक आहेत या पुढच्या ज्या निवडणुका आहेत एकत्रित लढण्याचा निर्णय या दोन भावांनी घेतलाय आणि आज ठाण्यात सुद्धा या ठिकाणी आम्ही लोक सर्व पक्षीय या ठिकाणी जमलेलो आहोत आणि हरकती या ठिकाणी घेतलेल्या आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की सध्या मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी सुद्धा या भेटीचं स्वागत केलेलं आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या भेटीचं आता जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा आता स्वागत केलेलं आहे। दोन्ही भावांनी एकत्रित यावं असं राजन विचारे म्हणतायत तर भविष्यामध्ये या भेटीगाठी आता होतच राहतील असं सुद्धा आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलंय। दोघांनी एकत्रित यावं हे जनतेच्या मनात असल्याचं बळवंत वानखेडेंनी म्हटलंय। दरम्यान ठाकरे बंधू भेटीचा महायुतीवरती काही एक परिणाम होणार नाही असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे। एकत्रित येण्यानं काही फायदा होणार नाही, मराठी मतासाठी धावपळ सुरू आहे अशी सुद्धा टीका योगेश कदम यांनी केलेली आहे। राज ठाकरे का बाहेर पडले हे सर्वांना माहिती आहे असं म्हणत राज उद्धव भेटीवरती दीपक केसरकरांनी सुद्धा टीकास्त्र डागलेलं आहे। राज ठाकरे आणि उद्धवजींना ते एकत्र भेटत आहेत तो आज भेटत नाही, ते रोज लग्नात भेटतात। मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात, गणपती करता भेटतात, भेटी चालूच राहतात। त्यांनी काही नाही असं आता ते काय भेटतात ते त्यांना विचारलं पाहिजे ना। त्यांना जे काय करायचं त्यांनी ते करावं। बघणारी महाराष्ट्राची जनता आहे। राजसाहेब का बाहेर पडले सर्व जनतेला माहिती आहे आणि त्याच्यामुळे हे जे वातावरण असतं याचा मतदारांशी फारसा संबंध नसतो, याचा संबंध कार्यकर्त्यांशी असतो किंवा कार्यकर्त्यांच्या मॉरल गोष्टींसाठी असतो आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने लोक विकासाकडेच बघत असतात आणि ज्या प्रकारे मुंबईचा विकास झालेला आहे माझी खात्री आहे की एकतर्फी विजय हा आमच्या महायुतीचा 100% होणार है। मराठी वोटर्स को पता है कि 25 साल हाथ में महानगर पालिका होने के बावजूद मुंबई के वेसिनिटी के अंदर से मुंबई के अंदर से मराठी व्यक्ति के लिए उन्होंने कुछ किया नहीं है। इनफैक्ट जो भी हमारा परसेंटेज था वो कम ही हुआ है।
मराठी भाषिक के लिए उनके लिए अफोर्डेबल हाउसेस, उनके लिए अच्छी स्कीम्स, ये महानगर पालिका के माध्यम से कभी लॉन्च नहीं की, क्या अदरवाइज उन्होंने कभी ये स्टेप्स भी उठाए नहीं। हालांकि जब वो खुद 2.5 साल के लिए मुख्यमंत्री थे